राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर पूर्ण महाराष्ट्राला ही उत्सुकता लागली होती की राज ठाकरे नेमका कोणता स्टँड घेणार, ते महायुतीबरोबर जाणार का, आणि गेलेच तर ते किती सीटसाठी निगोशिएट करतील, कोणत्या कोणत्या जागा आपल्या पदरात पाडून घेतील, की हे सगळं बाजूला ठेवून ते विधान परिषदेसाठी आपले काही उमेदवार तिथे त्यांना पुढे करतील. पण असं काही न होता परवाच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हे क्लिअर केलं की मी बिनशर्त महायुतीला म्हणजेच नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतोय आणि त्याच्या बदल्यात मला काही नको. खरं तर बिनशर्त असं राजकारणात काही नसतं. प्रत्येकजण स्वार्थासाठी इथे आहे, त्याला काही ना काहीतरी गोष्ट पाहिजे असती. कदाचित ती आत्ता नसेल, पुढे भविष्यात जाऊन ते क्लेम करतील. पण आपला आजचा मुद्दा हा नाहीये की राज ठाकरेंनी हे स्टँड का घेतला किंवा ह्याच्याबद्दल त्यांनी बिनशर्त हा शब्द का वापरला, ह्याच्यावर तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील. आपला आजचा मुद्दा हा आहे की भाजपची भूक कधी भागणार आहे. भाजपनं शिंदेंना बरोबर घेतलं, भाजपनं अजित पवारांना बरोबर घेतलं. त्यानंतर परवाच्या भाषणात राज ठाकरे असं म्हणाले की मागील वर्ष दीड वर्ष फडणवीस मला भेटत होते, एकनाथ शिंदे मला भेटत होते आणि ते म्हणत होते की राजसाहेब आपण एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे. हे एकत्र येणं म्हणजेच थोडक्यात तुम्ही भाजपला साथ द्या असंच काहीतरी होतं. तर ह्याच्यातून आपल्याला हे बघायचं की भाजप नेमकं काय करते, त्यांचं पॉलिटिकल स्टँड सध्या कसं आहे आणि ते किती लोकांना बरोबर घेऊन चालायचा प्रयत्न करतात. नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा एक प्रयोग केला आणि ते सत्तेत बसले, ते भाजप हे ऑपोजिशन नसून गव्हर्नमेंट इन वेटिंग या भूमिकेत होतं. म्हणजे थोडक्यात काय तर कधी आपण हे सरकार पाडतोय आणि आपलं सरकार बसते ह्याच्याकडेच फडणवीसांचं आणि भाजपचं पूर्ण लक्ष होतं. त्यांनी तसं ते केलं. दीड दोन वर्षात त्यांनी शिवसेनेला हटवलं, महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि सरकार बनवलं. यात त्यांना एक छोटासा सॅक्रिफाईस करावं लागलं, ते म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री न होता शिंदेला मुख्यमंत्री पदावर बसवावं लागलं. नंतर हे झालं अजित पवारांबद्दल. अजित पवारांना देखील त्यांनी फोडून बरोबर घेतलं. ते विरोधी पक्ष नेते होते, त्यातून ते डायरेक्ट उडी मारून सत्तेत जाऊन बसले. आणि आत्ताच रिसेंटली त्यांनी राज ठाकरेंना देखील आपल्या बरोबर घेतलेलं आहे. यातून एक दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की हे सर्व जे समीकरण आहे हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभं राहण्यासाठी आहे, हे तर स्पष्ट आहे. कारण भाजपकडे ठाकरे ब्रँड नव्हता. त्यांनी शिंदेना बरोबर घेतलं मान्य आहे, पण त्यांच्याकडे ठाकरे नाव नव्हतं आणि ठाकरे ब्रँड हा खूप मोठा ब्रँड आहे महाराष्ट्रात. त्यासाठी त्यांनी आता राज ठाकरेंनाही बरोबर घेतले. त्यांना त्याचा फायदा होईल तोटा होईल हे येणाऱ्या वेळेत आपल्याला कळेल. ते खरोखर भाजपचा प्रचार करतील का येत्या निवडणुकीत हे देखील त्यांनी स्पष्ट नाही केलेलं. म्हणजे त्यांचं स्टार प्रचारक म्हणून ते फिरतील गावगाव भाषणं करत, की ते फक्त अनकंडिशनल सपोर्ट देऊन बाजूला बसतील आणि पिक्चर बघतील, हे अजून आपल्याला माहित नाहीये. आपल्याला इथं हे गोष्ट समजते की आता जी जागा वाटपाचा तिढा आहे तो अजून सुटलेला नाहीये. महाविकास आघाडीने त्यांचं जागा वाटप केलं, त्याच्याबद्दल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली आणि ह्या गोष्टी क्लिअर केल्या की कुणाला किती जागा आहेत. असं नाहीये की महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी नाहीये किंवा त्यांच्यात नाराजी नाहीये, आहे. पण एक लोकांसमोर जेव्हा आपण स्वतःच्या अलायन्सला प्रेझेंट करतो तिथे त्यांनी हे स्पष्ट केलं की आमच्यात जागा वाटप झालेलं आहे, इंटरनल कॉन्फ्लिक्ट आमच्या आम्ही बघून घेऊ. पण महायुतीचं तसं होत नाहीये. ते अजून पण भांडत आहेत. अजून देखील नाशिकचा उमेदवार ठरलेला नाहीये. अजून कितीतरी जागा आहेत जिथे उमेदवार देण्यात आलेले नाहीये. दिलेले काही उमेदवार शिंदेंना बदलावे लागले. जे स्वतःला खरी शिवसेना म्हणतात त्यांना भाजपच्या म्हणण्यावरून आपले उमेदवार बदलावे लागले. आणि अजित पवार हे पूर्णपणे बारामतीत अडकलेले आहेत. कारण बारामतीत जर त्यांना ती सीट राखता आली नाही तर त्यांचं अस्तित्व संपेल, त्यांची क्रेडिबिलिटी संपून जाईल. यात आपल्याला दिसतं की नुसती लोकसभेची निवडणुकीला एवढी रणधुमाळी आहे आणि एवढं निगोशिएशन चालू आहे. येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये हे खूप जास्त होणार आहे. आणि आता तर त्यांच्याबरोबर राज ठाकरे देखील आहेत. म्हणजे बेसिकली 4 पक्ष ना उमेदवारी पाहिजे असणार आहेत, त्यांचे उमेदवार असणार आहेत. आणि तुम्हाला हे माहीत असेल की आपल्या MP साठी म्हणजेच खासदारकीसाठी जी जागा असते, जो कॉन्स्टिट्युएन्सी असते ती खूप मोठी असते. पण विधानसभेसाठी छोट्या छोट्या कॉन्स्टिट्युएन्सी असतात आणि त्यामुळे ज्यांचा लोकल रीच असतो, ज्या लोकांचा, ज्या लिडर्सचा, ते सगळेच लोक आमदारकीसाठी इच्छुक असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढेल, जास्त लोक इच्छुक असतील आणि हे जर 4 पक्ष एकत्र लढले तर त्यांना उमेदवारी देणं तिथं दमछाक होईल, यात अजिबात डाऊट नाहीये. आणि हे सगळं भाजपच मॅनेज करेल. हे फक्त भाजपच्या भुकेमुळे झालेलं आहे. जेवढी लोक आपल्याकडे घेता येतील तेवढा घ्यायचा ते प्रयत्न करतायत. पण भविष्यात त्यांना कसं सांभाळायचं, त्यांना कशा जागा वाटून द्यायच्या, हे ते काय करतील हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक नॅरेटिव्ह खूप ऐकलं असेल की मोदी है तो मुमकिन है, म्हणजेच मोदी आहेत म्हणून सगळं होते, किंवा मोदींची खूप छान प्रतिमा देशात तयार आहे आणि मोदींच्या नावावर लोक वोट देतात. गावोगावी गरीबातला गरीब माणूस, एकदम सिंपल व्यक्ती ज्याला जास्त राजकारण माहित नाही, तो देखील म्हणतो मोदी आहेत तर मी मोदींनाच मत देणार, मोदींना पर्याय नाहीये. तसंच अजून एक नॅरेटिव्ह स्टेट झाले की भाजप एक वॉशिंग मशीन आहे, जे बाकीच्या पक्षातले भ्रष्ट नेते घेतं आणि त्यांना वॉश करून स्वच्छ करून त्यांना बाहेर काढतं आणि आपल्या पक्षात सामावून घेतं. हे नॅरेटिव्ह देखील भाजपच्या अंगलट यायची तेवढी शक्यता आहे, जेवढंच त्यांना मोदी है तो मुमकिन है या नाऱ्यानं सपोर्ट केलाय, ज्या नाऱ्यानं त्यांना हेल्प केलेली आहे पुढे जायला. अजित पवारांना घेताना देखील आधी ते टीका करायचे, मग त्यांनी अजित पवारांना घेतलं. राज ठाकरेंवर देखील ईडीच्या केसेस चालू होत्या, त्यांना एका प्रकरणात ईडीला चौकशीला देखील बोलवलं होतं. त्यानंतर पुढे त्याचं काही झालं नाही, हा वेगळा भाग. पण आता राज ठाकरे देखील त्यांच्या बरोबर आहेत. या सर्व गोष्टींचं पाहिजे तर दोन मोठ्या प्रॉब्लेम्स भाजप पुढे आहेत. एक म्हणजे परसेप्शन, भाजपचं वॉशिंग मशीन आपण ज्याला म्हणतो, की बघा भाजप सगळ्या भ्रष्ट नेत्यांना आपल्याकडे घेतं आणि त्यांना स्वच्छ करून बाहेर काढतं. मग ते खरोखर स्वच्छ होतात का फक्त भाजपमध्ये येतात म्हणून त्यांना एक स्वच्छ असलेल्याचे टॅग मिळतो, हे लोकांनी आपलं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागा वाटप. लोकसभेतच एवढी मारामार चालू आहे, अजून देखील सगळं सुरळीत झालेलं नाही. त्यात तुम्ही अजून एका पक्षाला आपल्या मांडीवर आणून बसवलेला आहे आणि त्याचे नेते तर राज ठाकरे आहेत, जे खूप परखड बोलतात, आपलं मत मांडतात. त्यांना देखील तुम्ही सामावून घेताय आणि पुढच्या वेळी तुम्ही त्यांना देखील सीट देणार. आणि हा सगळा खटाटोप आहे तो महाविकास आघाडीच्या विरोधात उभं राहण्यासाठी आहे. सगळी ताकद एकवटलेली आहे. पण एवढं करून देखील जर ते विधानसभेत फेल झाले, एवढा मोठा स्टार प्रचारक आणून देखील त्यांना हे करता आलं नाही, तर ह्याचा सरळ फटका त्यांना येता विधानसभेत बसणार. कारण लोकसभा निवडणुका या तरी मोदीच्या चेहऱ्यांवर लढवता येतात, पण विधानसभेत मात्र त्यांना लोकल इश्यूजवर लढावं लागेल. आणि एवढी ताकद लावून सुद्धा जर लोकसभेत त्यांना यश नाही मिळालं तर विधानसभा लढवताना त्यांची दमछाक उडेल, यात कुठलाही संदेह नाही. तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओवर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.